मुक्ताईनगरमधील प्रकार, बौद्ध वस्तींवर हल्ला, पोलीस पाटील सपकाळे यांची जातीय दादागिरी, भारतीय बौद्ध महासभेची कारवाईची मागणी। पिंपरी अकारोद येथील पोलीस पाटील निलंबित करा, भारतीय बौद्ध महासभेची मागणी। पिंपरी अकारोद मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे पिंपरी अकारोद येथे 4 मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेची नूतन कार्यकारिणीचे फलक लावित असताना पोलीस पाटील गोपाळ अशोक सपकाळे यांनी गावातील काही समाजकंटक सोबत घेऊन बौद्ध वस्तीवर हल्ला केला आणि फलकाची तोडफोड केली। याबाबतची माहिती कळताच गावचे प्रथम नागरिक सरपंच अशोक मांगीलाल सोनवणे हे समजवण्याकरता गेले असता त्यांना व तिथं उपस्थित असलेल्या महिला लहान बालकांना शिवीगाळ करीत मारहाण केली। याबाबत सविस्तर माहिती घेतली असता सदर फलक गेली 20 वर्षापासून तेथे भारतीय बौद्ध महासभेची शाखा असल्याने होता। त्या शाखेची नवीन कार्यकारिणी घोषित केल्यामुळे नवीन कार्यकारिणीचे फलक लावण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता। याबाबत पोलीस पाटील गोविंदा अशोक सपकाळे यांना कल्पना देण्यात आली होती। त्यांनी गावातील अनिल जयराम माळी, जयराम अशोक सपकाळे यांना कल्पना देण्यात आली होती। त्यांनी गावातील अनिल जयराम माळी, जयराज सदाशिव माळी, संदीप संजय माळी, संजय उखरडू माळी यांना सोबत घेऊन पूर्व नियोजित कट कारस्थान रचून गावातील सरपंचासह महिला बालकांना हल्ला करून मारहाण केली। बौद्ध वस्तीतील लोकांनी गावातील रस्त्याने जाऊ नये, त्यांचा आम्हाला वास येतो। त्यांनी त्यांचा नवीन रस्ता तयार करून गावच्या बाहेरून ये-जा करावी, अन्यथा गावात राहू देणार नाही अशी धमकी देण्यात आली। या धमकीमुळे बौद्ध वस्तीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत गावात झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असते। हे आम्ही निवेदन माननीय संदीप दुबेगुडू यांना देत आहोत आणि आमच्या ह्या भावना तुम्ही वरिष्ठांकडून लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल। होणाऱ्या कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्या जबाबदार स्वतः प्रशासन राहील याची यांनी नोंद घ्यावी अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे। या निवेदनाद्वारे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी सुराडीपूरची महिला अध्यक्ष प्रियंकाताई अहिरे, वैशालीताई सरदार, सर्व महिला उपासिका अध्यक्ष यांच्या वतीने तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे साहेब या सर्वांच्या वतीने आपण इथं हे निवेदन साहेबांना देत आहोत। सर्वांनी बाई घातला।